भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। गणेश उत्सव की तरह भंडारा जिले में नवरात्रि उत्सव भी बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। तुमसर शहर के सार्वजनिक स्वामी विवेकानंद दुर्गा उत्सव मंडल राजेंद्र नगर ने अपने मंडप में झूले पर बैठी देवी को विराजमान किया है। 50वीं वर्षगांठ के उपलक्ष्य में मां बमलेश्वरी धाम पहाड़ी की प्रतिकृति बनाई गई है। मां के महिमामय स्वरूप की झांकी प्रस्तुत की गई है। हालांकि मूर्ति छोटी है, लेकिन सजावट और डोंगरगढ़ की पहाड़ी की प्रतिकृति के कारण यह आकर्षण का केंद्र बनी हुई है, जिस वजह से सिर्फ तुमसर ही नहीं बल्कि पूरे जिले के श्रद्धालु मां झूले वाली दुर्गा देवी के दर्शन के लिए यहाँ उमड़ रहे हैं। तो पहाड़ी पर चढ़ने के बाद हमें गणेश जी महाराज के दर्शन होते हैं और जब हम आगे बढ़ते हैं तो हमें मैयर वाली मां शारदा, डोंगरगढ़ की मां बमलेश्वरी, माहुरगढ़ की मां रेणुका, पवनगढ़ की मां कालिका आदि विराजमान दिखाई देती है। देवी का मंडप भक्तों का ध्यान आकर्षित कर रहा है। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या मंडळाचं हे 50वं वर्ष आहे। त्यामुळे 50व्या वर्षाच्या अनुषंगाने डोंगरगड देवीची प्रतिकृती आम्ही एक निर्माण केली आहे। या प्रतिकृती निर्माण करण्यात आमच्या मंडळातील लहान मोठ्यापासून सर्वच कार्यकर्त्यांचा सहभाग असतो आणि वेळात वेळ काढून आमचे कार्यकर्ते या प्रतिकृतीला निर्माण करतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक भक्तांचा भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। असाच प्रतिसाद निरंतर लाभत राहील ही भक्तांकडून अपेक्षा आहे। बोला, यावर्षी प्रत्येक एक माहूरवाली शारदा, मैयरवाली माँ रेणुका आणि पावागडवाली कालिका आणि डोंगरगड स्थित माँ बमलेश्वरीचे हे भव्य प्रतिकृती आम्ही निर्माण केली आहे। गोंदिया जिले में दुर्गा विसर्जन के दौरान 3 लोगों की पानी में डूबने की घटना सामने आई है। गोंदिया तालुका के सावरी लोधी टोला में दुर्गा प्रतिमा स्थापित की गई थी। ग्रामीणों ने गाजे बाजे के साथ दुर्गा जी को विदाई दी। विसर्जन के लिए जाते समय गांव के कुछ युवक पानी में उतर गए, लेकिन उन्हें पानी का अंदाजा नहीं हुआ, जिस वजह से उनमें से 3 लोग पानी में डूब गए और ग्रामीणों ने उन्हें पानी से बाहर निकालने की कोशिश की, लेकिन असफल रहे। अंततः आपदा प्रबंधन विभाग को सूचना दी गई और नाव की मदद से तलाशी जारी है। इन 3 लोगों की मौत से गांव में मातम फैल गया है। गोंदिया जिले के तिरोड़ा विधानसभा क्षेत्र में धापेवाड़ा उपसा सिंचाई योजना चरण 2 के कार्य का जल पूजन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हस्ते किया गया। तिरोड़ा विधानसभा क्षेत्र से भाजपा विधायक विजय रहांगडाले के कार्यकाल में किसानों को पानी उपलब्ध कराने के लिए धापेवाड़ा उपसा सिंचाई योजना के माध्यम से झील में पानी छोड़ा जा रहा है। इस झील के पानी से विधानसभा क्षेत्र की करीब 75,000 हेक्टेयर खेती सिंचाई के दायरे में आएगी, जिससे किसानों को लाभ होगा।
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात जे घडले ते अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. बाबा सिद्दीकी हे अनेक वर्षांपासून माझे सुद्धा मित्र होते. त्यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते आणि याबाबत पोलिसांनी 2 लोकांना अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनेविषयी अनेक धागेदोरे आता हळूहळू मिळत आहेत. याबाबत लवकरच पोलिसांशी बोलून अनेक खुलासे आपण करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया येथे पत्रकारांना सांगितले. ही अतिशय दुःखद आणि गंभीर अशा प्रकारची घटना आहे. बाबा सिद्दीकींशी माझी स्वतःची निकटची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलं. त्यामुळे अशा प्रकारची जी काही घटना घडली आहे त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. आत्ता या केसमधले 2 आरोपी पकडलेले आहेत. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे. काही धागेदोरे त्यातले मिळत आहेत, काही अँगल्सही त्याच्यामध्ये लक्षात येत आहेत, पण त्या संदर्भात आत्ता लगेच बोलणं योग्य होणार नाही. आज त्यांची कस्टडी झाल्यानंतर जेवढी माहिती देता येईल तेवढ्या माहितीच्या संदर्भात पोलीस त्या ठिकाणी ब्रीफिंग करतील आणि त्याची सगळी माहिती ही पोलीस देतील. बाबा सिद्दीकी प्रकरणात शरद पवार म्हणाले की फक्त चौकशी नको, राजीनामा द्या असे शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की शरद पवार साहेबांना या वयातही सत्ता पाहिजे आहे. एवढी गंभीर घटना झाली असून सुद्धा त्यांना खुर्ची पाहिजे. आम्हाला महाराष्ट्र टिकवायचे आहे, सावरायचे आहे. त्यांना खुर्ची पाहिजे, त्यांनी खुर्चीचा पाहावा. आम्हाला महाराष्ट्र वाचवायचे आहे, आम्ही महाराष्ट्र पाहतो असा खोसपटोला त्यांनी शरद पवार यांना लावला. मला असं वाटतं की त्यांना केवळ सत्ताच पाहिजे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचं आहे, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची सुरक्षा पाहिजे. त्यामुळे ते खुर्चीकडे पाहतात, त्यांनी खुर्चीकडे बघावं, त्यांना जे बोलायचं बोलावं. राज्यातील शहरी भागात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी महिला बालविकास विभागाच्या वतीने 50 वसतिगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या निराधार महिला आहेत किंवा कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिला आहेत, तसेच बेघर आणि लैंगिक शोषणाला देखील बळी पडलेल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वाधार आणि उज्ज्वला या 2 योजनांचं एकत्रीकरण केलं आहे. केंद्र शासनाच्या मदतीने महायुती सरकारने शक्ती सदन ही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे दुर्बल महिलांना महायुती सरकारच्या वतीने पाठबळ मिळणार आहे. राज्यातील खाजगी अंशतः अनुदानित शाळांमध्ये शासनाने अनुदान द्यावं यासाठी 2 वर्षांपासून त्यांची मागणी होती. परिणामी राज्यातील शासन मान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20% वाढीव अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आलाय. महायुती सरकारच्या निर्णयामुळे खाजगी अंशतः अनुदानित शाळांना मोठा दिलासा प्राप्त झालाय. या शाळांच्या शिक्षकांचे पगार, शिक्षकेतर खर्च आता खाजगी अनुदानित शाळांना करता येणार आहेत.